थेट जाऊया कोस्टल रोडच्या पाहणीसाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये सध्या पाहतो आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोस्टल रोडच्या पाहणीसाठी दाखल झाल्याची ही दृश्य एबीपी माझावर आपण पाहतो आहोत। सध्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचा हा बोगदा आजपासून सुरू होतोय। मात्र हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी 1 महिन्याचा कालावधी देखील लागणार आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आता आलेले आहेत। अधिकाऱ्यांकडून ते माहिती घेतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या प्रवासाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। अजिंक्य, जर पाहिलं असेल तर आपण पहिला टप्पा जो आहे तो मार्च महिन्यात सुरू झाला होता आणि त्यानंतर आता आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होते। हा दुसरा जो टप्पा आहे तो जवळपास 9 मिनिटाचा असेल। जर मरीन ड्राईव्ह वरून आपण निघालो तर 9 मिनिटात पुढे पोहोचू। त्यामुळे मुंबईकरांची एक ट्रॅफिक पासून सुटका होणार आहे। मुंबईकरांना कुठेतरी हा दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे। मार्च मध्ये पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो कधी सुरू होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती। मात्र आता मुख्यमंत्री पाहणी करतात आणि त्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रवास करतील आणि खऱ्या अर्थानं संध्याकाळनंतर या मार्गाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। याआधी जर आपण बघितलं असेल तर कोस्टल रोडवरून अनेकदा राजकारण रंगलं होतं। देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता। बरेच वर्ष या कामाला उशीर झाल्यामुळे कुठेतरी टीका होत होती, दोन्ही बाजूकडून टीका होत होती। मात्र आता पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर आता दुसरा टप्पा देखील सरकार सुरू करते आणि आजपासून खऱ्या अर्थाने या टप्प्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे। पण जर बघितलं असेल तर अवघ्या 3 महिन्यावर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि त्याआधी कुठेतरी राज्य सरकारकडून हा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो। जिंकले ठीक आहे, आपण ही दृश्य दाखवूया प्रेक्षकांना। सुशांत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अधिकाऱ्यांकडून माहिती घेत होते। पालकमंत्री दीपक केसरकर देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। मंगलप्रभात लोढा देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी देखील आहेत। पालिकेचे इतर महत्त्वाचे अधिकारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भातली कामाची माहिती देत होते। आपण आता पाहतो आहोत ही दृश्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता या विंटेज कारमधनं या कोस्टल रोडच्या फेरफटक्यासाठी जाणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर हा मार्ग खुला केला जाणार आहे। या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला जो मार्ग आहे तो अवघ्या काही मिनिटांमध्ये पार करता येणार आहे।
ज्या विंटेज कारमधनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रवास करतायत ती रॉल्स रॉयसची विंटेज कार आहे आणि याच गाडीतनं कोस्टल रोडवरनं फेरफटका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मारणार आहेत. आपण पाहतो त्याचीच ही थेट दृश्य. सागर किनाऱ्याच्या बाजूनं दक्षिणेनं उत्तरेला जोडणारा हा कोस्टल रोड अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प, ज्याला तब्बल 14,000 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. मरीन ड्राईव्ह ते गिरगावपर्यंत जमिनीवरनं रोड असणार आहे, तर त्यानंतर जमिनी खालून समुद्र किनाऱ्या मार्गे हा रोड असणार आहे. कोस्टल रोडची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. वरळी सिलिंकला जोडून पुढे वांद्रेपर्यंत हा कोस्टल रोड वाढवला जाईल. वांद्रे ते वर्सोवा आणि त्यानंतर बोरिवलीपर्यंत हा कोस्टल रोड जाणार आहे. रस्त्यांच्या अदलाबदल होण्याच्या ठिकाणी कनेक्टर जंक्शन देखील असणार आहे. 8 मार्गिकांना लागूनच पादचारी मार्ग देखील उभारले जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांचा गराडा या गाडीभोवती आणि आपण पाहतो आहोत आता ही विंटेज कार, रोल्स रॉयसची ही विंटेज कार, ज्या कारमधनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा प्रवास करतायत. मुंबईकरांच्या साठीच्या कोस्टल रोडच्या उद्घाटनाची ही दृश्य, कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याची उद्घाटनाची ही दृश्य आता थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचा हा बोगदा आजपासून सुरू होतोय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर आता हा मार्ग खुला केला जाणार आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला जो मार्ग आहे तो अवघ्या काही मिनिटांमध्ये पार करता येऊ शकणार आहे. आपल्याला माहिती आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली होती. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत एबीपी माझावर. मुंबईकरांच्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं उद्घाटन, त्याची ही दृश्य. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर हा मार्ग आता खुला केला जाणार आहे, हा बोगदा खुला केला जाणार आहे. तर दुसरीकडे हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचा हा बोगदा आजपासून खुला केला जाईल. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचा हा बोगदा आजपासून सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
ही सध्या या बोगद्याची पाहणी केली जाते। कोस्टल रोडवरनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही सफर आपण पाहतो आहोत एबीपी माझावर। रोल्स रॉइसच्या विंटेज कारमधनं हा फेरफटका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मारतायत। आपण पाहतोय त्याचीच ही थेट दृश्य। मरीन ड्राइव्ह ते हाजी अली दरम्यानचं जे अंतर आहे ते आता अत्यंत कमी वेळेमध्ये कापता येणार आहे आणि याला कारण कोस्टल रोड आणि त्यातला आज उद्घाटन होणारा जो बोगदा आहे ते ठरणार आहे। हा दुसरा बोगदा आहे कोस्टल रोडवरचा ज्याचं आजपासून अनावरण केल्यानंतर वाहतुकीसाठी तो खुला केला जाईल आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथल्या सगळ्या कामाची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत पाहणी करतायत, अधिकाऱ्यांकडून माहिती देखील जाणून घेतायत। यानंतर पुन्हा एकदा विंटेज रोल्स रॉइस मध्ये बसून पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, विंटेज रोल्स रॉइस कार मधनं सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही सफर करतायत, पाहणी करतायत या सगळ्या कोस्टल रोडच्या या दुसऱ्या बोगद्याची। सुशांत, काय सांगता येईल याबद्दल? बरोबर आहे अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विंटेज कार मधून खरं तर ही सफर करतात स्पॉटवर आणि कामाची जी आहे ती पाहणी करतात। कारण आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी पहिला मार्ग जो खुला करण्यात आला होता त्यानंतर एक टीका झाली होती, घाईघाईत उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर काही लिकेज आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र यावेळी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील ते पाहणी करतायत, प्रत्येक स्पॉटवर थांबतायत आणि त्यानंतर ते ज्यावेळी हा बोगदा संपेल, टनेल हा संपेल त्या ठिकाणी माध्यमांशी बोलणार आहे। मात्र अजिंक्य, जर आपण बघितलं असेल तर हा बोगदा जो आहे मरीन ड्राइव्ह येथून भूमिगत बोगद्याला खरं तर सुरुवात होते आणि त्यानंतर अमरांत उद्यान असेल आंतरमार्गे तो बाहेर पडता येणार आहे। त्यामुळे मुंबई ट्रॅफिक मधून सुटका होणार आहे। तर पहिल्या मार्गिकेचं ज्यावेळी लोकार्पण करण्यात आलं होतं त्यानंतर मोठ्या प्रमाणात मुंबईकर त्या मार्गिकेतून प्रवास करताना आपल्याला दिसतात आणि आता देखील दुसरा बोगदा जो आहे त्या मार्गिकेचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थानं आज संध्याकाळपासूनच या मार्गाने प्रवास करता येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा एक प्रवास जो आहे तो कुठेतरी सुखकर होणार आहे। कारण मरीन ड्राइव्ह ते वरळी जर जायचं असेल तर जवळपास संध्याकाळच्या वेळेस जायचं असेल जवळपास 1 तास लागतो। मात्र आता या बोगद्यामुळे मुंबईकरांची ती वेळ जी आहे ती वाचणार आहे आणि याचमुळे आज जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आहे, पाहणी करण्यात येते। दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी आहेत आणि हा प्रवास जो आहे तो विंटेज कारमधून असेल जातो। पण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री विंटेज कारमध्ये फिरत असले तर दोन्ही त्याचसोबत या ठिकाणी पालिकेचे अधिकारी असतील, पमुख आयुक्त असतील, भूषण गगराणी ते देखील इथे आहेत आणि अधिकारी जे आहेत ते प्रत्येक स्पॉटवर जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही माहिती देतात आणि या ठिकाणी इमर्जन्सी टेलिफोन सेवा जी आहे ती देखील ठेवण्यात आलेली आहे। या इमर्जन्सी टेलिफोन सेवा कशी असेल याची देखील पाहणी आहे ती मुख्यमंत्र्यांनी इथे आपल्याला करताना पाहायला मिळालं। अजिंक्य, बरोबर आहे सुशांत, आणि मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो सुखकर करण्याच्या दृष्टीनं कोस्टल रोड तर महत्त्वाचा आहेच, मात्र कोस्टल रोडच्या एकंदरीत कामाला आलेला खर्च आणि बांधकामाला लागणारा जो वेळ या अनुषंगानं सुद्धा या सगळ्या प्रकल्पाकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण थेट बोरिवलीपर्यंत हा सगळा मार्ग जाणार आहे, टप्प्याटप्प्यानं याचं काम होत आहे आणि या पुढचं जे कोस्टल रोडचं जे काम आहे ते कशा पद्धतीनं सुरू आहे, त्याचे टप्पे नेमके काय असणार आहे सुशांत, थोडक्यात त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, जर आपण बघितलं असेल तर या कोस्टल रोडचं काम जे आहे ते
90% पूर्ण, 10% जे आहे ते काम अजूनही बाकी आहे. त्यामुळे कुठेतरी या कोस्टल रोडचं काम जे आहे ते पूर्ण केल्यानंतर पुढच्या मार्गाचं देखील काम आता हळूहळू सुरू करण्यात येते. आणि आपण जर बघितलं असेल तर याचसाठी या मार्गिकेवर जो प्रवास होणार आहे, लोकांना जो प्रवास करता येणार म्हणजे सोमवार ते शुक्रवार प्रवास आणि शनिवार आणि रविवार या 2 दिवशी या कोस्टल जे अपूर्ण काम राहिलंय, जे 10% काम अपूर्ण राहिलं असं सांगितलं, ते काम जे आहे ते कुठेतरी पूर्ण करण्यात येणार आहे. सरकार कुठेतरी गती आता सरकारकडून दुसरी मार्गिका जी आहे कुठेतरी सुशांत यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पण आपण त्यांच्याकडनं या संदर्भातले अपडेट सातत्यानं घेतच राहणार आहोत, कारण कोस्टल रोडवरनं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही सफर करतायत, त्याची ही थेट दृश्य, त्या संदर्भातल्या इतर अपडेट सातत्यानं पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न राहणार आहे. आपण त्याचीच ही सध्या दृश्य पाहतो आहोत. कोस्टल रोडवरनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रोल्स रॉईस विंटेज कारमधनं फेरफटका मारतायत, सगळ्या कामाची पाहणी करतायत आणि अत्यंत महत्त्वाचा मुंबईकरांसाठीचा हा कोस्टल रोड प्रकल्प, ज्यामुळं वाहतुकीच्या वेळेमध्ये प्रचंड अशी बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीची जी समस्या दक्षिण मुंबईमध्ये सातत्यानं जाणवत असते, त्या समस्येवर सुद्धा तोडगा निघण्यास काहीशी मदत होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह हे जे अंतर आहे, हा जो प्रवास आहे, हा अवघ्या काही मिनिटात करता येऊ शकणार आहे. आणि येत्या काही दिवसात कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडला जाईल. हा जोड रस्ता पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह वरून थेट वांद्रे इथं उतरणं शक्य होईल. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले. सुशांत, अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही जे आहे ते प्रवास करतात आणि प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी ते थांबून पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोस्टल रोडमध्ये टेलिफोन सेवा जी आहे ते इमर्जन्सी टेलिफोन सेवा ती देण्यात आलेली आहे आणि हीच इमर्जन्सी टेलिफोन सुरू आहे. कशा पद्धतीने देण्यात आहे सुशांत यांच्याशी पुन्हा एकदा आपला संपर्क तुटलाय. सुशांत आपल्याला या संदर्भातली माहिती देत होते की कोणकोणत्या सोयी सुविधा या बोगद्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. ते इमर्जन्सी फोनची जी सुविधा आहे त्याचा काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कारमधनं खाली उतरून आढावा घेतला. अधिकाऱ्यांना त्याबद्दल प्रश्न देखील विचारले, माहिती जाणून घेतली. आणखी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी या सगळ्या कोस्टल रोडमध्ये अंतर्भूत आहेत त्याबद्दलची देखील माहिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला घेताना दिसले. कोस्टल रोड लगत पार्किंग आणि गार्डन्सची देखील उभारणी होणार आहे. कोस्टल रोडची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विंटेज कारनं कोस्टल रोडची पाहणी करतायत. वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडच्या बोगद्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह हे अंतर, हा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये आता पार करणं शक्य होणार आहे. आपण पाहतो आहोत ही दृश्य सध्या हाजी अली इथनं आता मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे तो बाहेर येताना दिसतोय बोगद्यातनं. राज्य सरकारचा हा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प 29.2 किलोमीटर इतका लांब हा कोस्टल रोड आहे. तब्बल 14,000 कोटी रुपये इतका खर्च कोस्टल रोडच्या उभारणीसाठी येणार आहे. आणि या कोस्टल रोडची जी इतर वैशिष्ट्ये आहेत ती आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो. हाजी अली इथनं आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
ज्या विंटेज कारनं प्रवास करतायत ते त्या कारमधून प्रवास करत बाहेर येतानाची ही दृश्य आपण सध्या पाहतोत आपल्या स्क्रीनवर। माध्यम प्रतिनिधींच्या देखील अनेक गाड्या, त्यासोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साठी म्हणून असलेली जी सिक्युरिटी आहे, जी सुरक्षा यंत्रणा आहे, त्या सुरक्षा यंत्रणांच्या गाड्या देखील आपल्याला आजूबाजूला दिसतायत। हाजी अली इथनं आता हा सगळा ताफा बाहेर येतोय, आपण त्याचीच ही थेट दृश्य पाहतो आहोत एबीपी माझावर। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता माध्यमांसोबत संवाद साधण्याची देखील शक्यता आहे। या विंटेज कारमधनं प्रवास केल्यानंतर आणि कोस्टल रोडच्या या दुसऱ्या बोगद्याची पाहणी केल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहावं लागणार आहे। कोस्टल रोडचा हा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला केला जातोय। संध्याकाळपर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी खुला केला जाईल। काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह रोल्स रॉइस या विंटेज कारमधनं या सगळ्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी देखील केलेली आहे। अधिकाऱ्यांशी चर्चा करून या सगळ्या संदर्भातली माहिती देखील त्यांनी जाणून घेतलेली आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधतील। कोस्टल रोडवरचा हा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। येत्या काही दिवसात कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडला जाईल आणि हा जोड रस्ता पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रे इथं उतरणं शक्य होईल। त्यानंतर वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते बोरिवली असा हा पुढचा टप्पा असणार आहे। टप्प्याटप्प्याने कोस्टल रोडचं काम सध्या केलं जात आहे आणि मुंबईकरांना वाहतूक कोंडीतनं मुक्तता मिळावी, दिलासा मिळावा या अनुषंगानं या कोस्टल रोडची जी उभारणी आहे ती केली जाते। अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प राज्य सरकारचा मुंबईकरांसाठी आणि त्यातले काही टप्पे जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत, काही टप्पे अजूनही पूर्णत्वाला जाणं शिल्लक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विंटेज कारनं कोस्टल रोडच्या या दुसऱ्या बोगद्याची पाहणी केलेली आहे। करायचं करा बाबा, सुरू झाले तयार तुम्ही सगळे? झालं? मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे हे मुंबई कोस्टल रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज नरिमन पॉईंटकडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा
जो टनेल आहे 6.25 किलोमीटरचा, तो आज अमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झाला आहे. त्याचा जवळपास 6.25 किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल. जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा 9 किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं. इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे. तसाच आजही 6.25 किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे. आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल. त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे. त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला, दुसरा टप्पा आपण आता करतोय, तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथली वाहतूक कोंडी दूर होईल आणि ज्या वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता, अगदी आता किती मिनिटात आपण जातो आणि अगोदर किती लागत होता? 40 मिनिटं 50 मिनिट किती? अगोदर मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंत 40 ते 50 मिनिटं लागत होते. आता केवळ 8 मिनिटामध्ये हा प्रवास लोकांना होतोय. ही फार मोठी दिलासा देणारा प्रकल्प आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर, त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांनी हा LNTने बांधला आहे, या LNT कंपनीने देखील हा जो काही टनेलचं काम केलं आहे त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो. वेळेमध्ये हे सगळी कामं पूर्ण होत आहेत. आणि ह्याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत. म्हणजे फायर फायटिंगचं असेल, सकार्डो सिस्टीम असेल, त्याचबरोबर आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी 4137वर, समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे, कुठे आहात तुम्ही. त्यामुळे अशी ही सगळी सिस्टीम जी आहे, ही सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून हा टनल आपण केलेला आहे. आपको भी बहुत सुविधाजनक होगा. सब पत्रकारों को जल्दी जा सकते हैं. अभी आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड का एक टनल 9 किलोमीटर का वरली से जो वहाँ जाता है मुंबई की तरफ, वो खोल दिया था. ये दूसरा टप्पा, दूसरा फेज़ है 6.25 किलोमीटर का. ये अपना हाजी अली और अमरसन्स यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा. बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है, ये कोस्टल हाईवे किया है. 40 से 50 मिनट पहले लगते थे, अभी केवल 8 मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा. अरे रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकरच होईल. बांद्रा वरळी सीलिंगला जो आपण आता बघा ते बघतोय आपण, तो आता आर्क ब्रिज जो आहे तो आपण उभारला आहे. ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे वरळी सीलिंगला हे जोडलं जाईल आणि सगळ्यांचा प्रवास एकदम सुखकर होईल. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. माध्यमांना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या बोगद्यामध्ये सुविधा देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. आणि त्या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचं विधान जे मुख्यमंत्र्यांनी केलं ते हे होतं की रस्त्यांप्रमाणे आता कॅबिनेटचा देखील लवकरच विस्तार केला जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.